नवम बुद्ध अवतार परमादरणीय मायानंद चैतन्य जी विद्यमान सद्गुरु भगवान की जय। नवम बुद्ध अवतार आदरणीय मायानंद चैतन्य जी, विद्यमान संचालक श्री उमाशंकर जी और इधर ज्येष्ठ विज्ञानी गुरु जी राजेंद्रानंद जी और जो जो वरिष्ठ विज्ञानी आए हैं उनको सादर प्रणाम और सभी आत्मरूप सज्जनों आपको भी दिल से सादर प्रणाम। आज मैं सर्वज्ञ और नाही मराठीतून बोलतो, सर्वज्ञ आणि सर्वांग योग याचं समन्वय तुम्हाला सांगतो, जे माझं मनन आहे ते प्रस्तुत करतो। आता सर्वज्ञ हा शब्द भगवद्गीतेमध्ये कुठे आलेला आहे तर 15व्या अध्यायात जेव्हा सगळं अक्षर पुरुषोत्तम 3 सांगून झालं त्याच्यानंतर काय आलेलं आहे की अशा रीतीने जो मला जाणतो सर्वज्ञ आणि तो काय करतो तर तो सर्वज्ञ मला सर्व भावांनी भजतो असं श्रीकृष्णांनी म्हणलेलं आहे। म्हणजे विज्ञानाच्या परंपरेमध्ये काय आहे की नुसतं एखाद्याला पद नाही द्यायचं तर त्याचे गुण आहेत का, तर काय की तो मला भजतो आणि कसा भजतो तर सर्व भावांनी भजतो। आता सर्व भाव म्हणजे काय, सर्वज्ञ म्हणजे काय आणि हे आपण आता पुढे पुढे बघू। पण त्याच्या आधीचे जे 3 श्लोक आहेत ते फार महत्वाचे आहेत, कारण त्याच्यामध्ये हे 3 भाव काय ते सांगितलेले आहेत। तर त्याच्या आधीच्या 3 श्लोकांमध्ये काय म्हणलंय की या विश्वामध्ये हे 2 पुरुष आहेत, क्षर आणि अक्षर या नावाने। क्षर कशाला म्हणलेलं आहे तर क्षर सगळ्या भूतांना म्हणलेलं आहे आणि अक्षर कशाला म्हणलेलं आहे, जे कुटस्थ ओतप्रोत भरलेलं आहे त्याला अक्षर म्हणलेलं आहे। मग पुढे काय म्हणलेलं आहे की पुरुषोत्तम जो आहे तोच परमात्मा आहे आणि या तिन्ही लोकांमध्ये तो सर्वव्याप्त आहे आणि अशा पद्धतीने हे सगळं विश्व विलसलेलं आहे। आणि पुढे या दोघांचा समन्वय केलेला आहे। काय समन्वय केलेला आहे की मी स्वतः म्हणजे पुरुषोत्तम, जे स्वतः भगवान श्रीकृष्ण पुरुषोत्तम पदात बसून हे बोलतायत आणि काय सांगतायत की मी क्षरापेक्षाही उत्तम आहे आणि अक्षरापेक्षाही उत्तम आहे आणि म्हणून वेदशास्त्रांमध्ये मला पुरुषोत्तम अशी संज्ञा आहे। आणि ह्या पुरुषोत्तमाला जो जाणतो, कसं जाणतो तो ज्ञानी जाणतो आणि कसा त्याला सर्वज्ञ म्हणतात आणि तो मला भजतो सर्व भावांनी। आता आपण थोडक्यात ही टर्मिनॉलॉजी बघून घेऊ आणि मग एक सर्वांग योगाशी कसा समन्वय करायचा ते याच्यामध्ये बघूया। तर कसं आहे की क्षरकः असं भूतो असं तिथे ओळ आलेली आहे, तर आपण सर्वांग योगाची बघणारच आहोत नंतर। पण हे काय की सर्व ही उत्पत्ती स्थिती लय ही जी सदैव अखंड गती ही जी विश्वामध्ये चाललेली आहे आणि त्याच्यामध्ये ज्या विश्वाची जी सदैव लीला चालू आहे त्यालाच इथे क्षरगती असं म्हणलेलं आहे। मग पुढे काय अक्षर कुटस्थ, कुटस्थ कहा अक्षर को, तर कुटस्थ अक्षर कसं आहे की क्षरामध्ये जिथे तिथे व्यापलेलं आहे, सर्व ठिकाणी आहे, ओतप्रोत आहे, तर अशा पद्धतीने जे आहे त्याला अक्षर म्हणलेलं आहे। आणि पुरुषोत्तम काय तर हे क्षर आणि अक्षर म्हणजे गती आणि स्थिती, साकार आणि निराकार या दोघांचा जो लयस्थान आहे त्याला पुरुषोत्तम म्हणलेलं आहे। दृश्य साकार वही है निराकार भी वही, दोनों का धाम भी है उसको सर्व है का, म्हणजे याच पुरुषोत्तमाला सर्व म्हणलेलं आहे। आणि आता काय म्हणलेलं आहे की वो सर्वज्ञ भजे मुझको सर्व भाव से। आता सर्वज्ञ म्हणजे काय की पुरुषोत्तमामध्ये जो पदामध्ये होतो आणि जाणतो। आता भजतो म्हणजे काय तर संस्कृतच्या नियमाप्रमाणे भज आणि सेवा या दोन्ही धातूंचा अर्थ होतो सेवा करणं। आता ज्यांनी स्वतःचं स्वरूप हे विश्वरूपच जाणलेलं आहे तो कशी सेवा करेल, आत्मप्रेमाने स्वतःचीच सेवा करेल। अशा पद्धतीने जो जाणतो तो सर्वज्ञ आहे। आता आपण हे कसं आहे की सर्वांग योग जो आहे हाच फक्त एक ग्रंथ आहे जो आपल्याला सर्वज्ञापर्यंत पोहोचवतो। पण त्याच्या आधी आपले जे समर्थ रामदास आहेत त्यांनी एक खूपच छान सर्वज्ञताची व्याख्या केलेली आहे। ते काय म्हणतात, आपणासी ओळखे जाता अंगी बाणे सर्वज्ञता, तेणे एकदेशी वारता निशेष उडे। आता एक एक शब्द बघू आपण काय की आपणासी ओळखे जाता। आता ओळखणं म्हणजे काय, विज्ञानाच्या पद्धतीने ओळखणं, संपूर्ण जाणणं। याच्यामध्ये म्हणजे कसं आहे की आपल्याला जी सगळी स्वयंभू इंद्रिय दिलेली आहेत त्यांनी जाणायचं। आपणासी ओळखे जाता अंगी बाणे सर्वज्ञता, अंगी म्हणजे कुठे बाणणार तर सूक्ष्मेंद्रियात। कुठे आपली सूक्ष्मेंद्रिय काय, मन, बुद्धी, अहम, चित्त ही आपली सगळी सूक्ष्मेंद्रिय, त्याच्यामध्ये आपण बाणत जातो। म्हणजे थोडक्यात काय की आपण जे विश्वरूपाशी वियोगी होत ते हळूहळू योग 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 होत जातो, म्हणजे वियोग आपल्याकडनं झालाय सांगितलं। आणि तेथे एकदेशी वार्ता, एकदेशी वार्ता म्हणजे काय की
की आज आपण जे काही जीवभावामध्ये फसलेलो आहोत त्याच्यामध्ये देश, काल, परिस्थिती, व्यष्टीभाव या अल्पतेतून आपण बरेच वेळा विचार करत असतो. तर हे सगळे जे भाव आहेत त्याला एकदेशी भाव म्हणतात. आणि विश्ववस्तू कशी सर्व आहे, म्हणजे सर्व विरुद्ध एक. तर ही सर्व विश्वमय जी वस्तू आहे त्या सर्व भावामध्ये नाही बसतो, की जे उरलेले सगळे भाव आहेत ते अल्पभाव, किती मोठा असू देतो. तर ते सगळे एकदेशी भाव, त्यांची वार्ता निश्चयशी उडे, म्हणजे काय की हळूहळू लय होऊन जातं. इतकी छान व्याख्या दासबोधात आपल्या रामदास स्वामींनी केलेली आहे. आता याचा आपण सर्वांगयोग हे कसं जाणायचं, तर सर्वांगयोग हा एकच मार्ग आहे याला जाणण्याचा. म्हणून मायानंद चैतन्यांनी काय केलं की आपल्यासमोर बत्तासा ठेवला, आणि बत्ताशाने काय सांगितलं की हा बत्तासा काय ठेवलाय, हे फक्त एक पदार्थ आहे काय विश्वामधला, तर नाही, हे एक अधिष्ठान आहे. अधिष्ठान म्हणजे कसं काय, की समजा आपल्याला एका नदीमध्ये आंघोळ करायची, आता कुठून सुरू करू, कारण नदी तर एवढी अखंड आहे. म्हणल्यावर आपण काय करतो, एका घाटाचा आधार घेतो, आणि त्या घाटाच्या आधाराने आपण काय करतो की जे आपल्याला स्थैर्य मिळतं त्याच्यामध्ये आंघोळ केली. घाटावर आंघोळ केली की काय होतं, नदीमध्येच आंघोळ केली. तसंच हे विश्वातला एक घाट आहे आपल्या समोर ठेवलेला, आणि त्या घाटाला आपण संपूर्णपणे जाणलं तर ही जी सर्वज्ञ आहे ते आपल्याला कळून जाईल. आता आदरणीय चंद्रप्रकाश गायकवाड यांनी खूपच छान सर्वांगयोग आपल्या समोर मांडलेला आहे, त्यामुळे मी संक्षिप्तात ते मांडतो, म्हणजे आपला जो मूळ विषय आहे त्याला मला धरून वेळेत बोलता येईल. तर कसं आहे की आपण जर का याच्याकडे पाहिलं तर विश्वरूप कसं आहे, अखंड आहे. आता आपण याला बघायला लागलो तर आपण पहिल्यांदा प्रथम डोळ्यांनी पाहिलं तर कसं आहे की विश्वरूप अखंड आहे, त्याचं रूप जे आहे ते अखंड आहे. आणि चौथ्या अध्यायात सर्वांगयोगात काय म्हणतात मायानंद, की देखना निज बुद्धी से, म्हणजे सद्गुरु प्रदत्त अनुभव जे ज्ञान आहे ते तर आपल्याला सांगितलेलंच आहे, पण आपली बुद्धीने, म्हणजे नुसतं डोळ्यांनी बघायचंय का, तर नुसतं डोळ्यांनी बघायचं नाही, त्याच्यामध्ये आपली निजबुद्धी वापरायची, आणि त्याचा सार काय तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. तर साराने आपण जाणलं हे रूप, तर काय होतं की अग्नितत्व आहे, त्या अग्नितत्वाचाच आपल्याकडे क्रियाशील ज्ञानेंद्रिय डोळा बनलेला आहे, आणि ही अनेक जी विविधता, म्हणजे हे प्रकार बनलेले आहेत तेच रूप आहे. आणि हे विश्वरूप कसं आहे, अखंड आहे. म्हणलं रूप पण अखंड आहे. आपण मनामध्ये भाव आणले की आपल्याला खंड खंड दिसतं. म्हणजे आता एक छोटा तुकडा घेतला आणि म्हणलं दिसतंय का, सगळ्यांना दिसतंय, हो आता दिसतंय का, दिसतंय. पण तुमच्या मनात जर का बत्तासा दिसतोय का असेल तर तुम्ही नाही म्हणाल, आणि जो रूप म्हणून बघतोय तो म्हणेल दिसतंय. आणि बुद्धीने बघितलं तर बत्तासा हातामागे आहे, म्हणजे आपल्याला सदैव दिसतच राहतं. अशा पद्धतीने एका वेळेस बघितलं तर आपलं मन, बुद्धी, अहम सगळं एका वेळेस चालू असतं, आणि अशीच सर्वज्ञता सगळी इंद्रिय एकाग्र होणे. एकाग्र म्हणजे काय, की विश्वरूपाचेच आम्ही अंग आहोत आणि वेगळे नाही, अशी एकाग्र झाल्यावर आपण हळूहळू सर्वज्ञतेकडे हळूहळू जायला लागतो. तर अशा पद्धतीने आपण जेव्हा सर्वांग योगाचा मिलान करतो या सर्वज्ञतेबरोबर, तेव्हा आपण पण सगळे सर्वज्ञ होऊ शकतो. हीच तर आपल्याला भगवानांची मोठी देणगी आहे. कारण भगवद्गीतेमध्ये सुद्धा 2 ठिकाणी म्हणले, हे ज्ञान कोणासाठी आहे, तर सर्वांसाठी आहे. जे मनुष्य आहेत ज्यांना पाच पाच तत्व, 3 गुण यांचे जे आपल्याकडे सगळी ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, मन, बुद्धी, अहम आहे, अशा मानवांसाठी, आणि सात्विक अंतःकरण, या एवढ्या गोष्टी असतील तर प्रत्येकाला हे ज्ञान सुलभ आहे, आणि आपल्या विश्वरूपाशी एकरूप होऊन सदैव सर्वज्ञतेमध्ये पोहोचू शकतो. आणि म्हणूनच हा सर्वज्ञता काय सांगायचा थोडासा प्रयत्न. तर आपण काय केलं की प्रयोगाकडे आल्यावर डोळ्यांनी पाहिलं की रूप दिसतंय, आणि रूप कसं आहे, अखंड आहे. आता तसंच आपण उरलेल्यासारखा ज्ञानेंद्रियांनी आपण प्रयोग करत गेलो तर आपल्याला काय कळतं की शब्द, स्पर्श, रूप झालं, रस आणि गंध हे पण सर्वत्र अखंडच आहेत. बरोबर आहे. आता हे अखंड आहेत, आणि कसं आहे की विश्वरूप अखंड आहे, म्हणून त्याच्यामध्ये ही जी स्वयंभू तत्व आहेत ती पण अखंड आहे. म्हणजे विश्वरूपाची अखंडता आपण सर्वांग योगामध्ये प्रत्येक तत्व जाणताना सुद्धा जाणत जातो. अशा पद्धतीने आपण 5 तत्व जाणली, आणि त्याच्याच हे सगळं जे आपल्याला स्वरूप दिसतं हे कसे पंचीकृत दिसतंय. त्यांनी खूपच आता त्या मस्त सांगितलं की 5 तत्व म्हणजे मिश्रण झालं की कसं काय त्याचे पंचमहाभूत होतात, आणि मग त्याचा पदार्थ कसे होतात, तर त्यांनी ते खूपच छान सांगितलेलं आहे. पण हे विश्व कसं आहे, सगळं पंचीकृत आहे. आता पंचीकरण कुठे नाहीये, सर्वत्र आहे. बघा परत इथं सर्व शब्द आला, म्हणजे सर्वत्र हे पंचीकरण आहे. आता पुढे आपण मनाने जाणलं, तर मनाने काय होतं, मनाला गोष्टी त्रिविध जाणवतात, की सुखकारक, दुःखकारक आणि सुख दुःख मिश्रित. तिथेही आपल्याला प्रायोगिक प्रत्यक्षीकरणांनी सांगितलेलं आहे की तुपाबरोबर जर का आपण मिसळून खाल्लं तर काय होतं, आणि प्रमाणात खाल्लं तर त्याचा आपल्याशी पूर्ण योग होतो. हाच योग जो आहे, हे जे जुडणं आहे, तर त्यालाच काय म्हणतात, सत्वगुण म्हणतात. आणि जर का आपण पाण्याबरोबर खाल्लं तर काय होतं, पाण्याबरोबर प्यायलं म्हणजे सरबत करून, आणि जास्त प्यायलं
तर काय होतं की उष्ण आणि गार असे दोन प्रवृत्ती आपण एकदम आत आपल्यामध्ये टाकल्या. आपल्याला एक अनुकूल असते, एक प्रतिकूल असते. मग निश्चितच त्याचा अनुभव पण एक अनुभव अनुकूल प्रतिकूल मिश्रितच येणार किंवा सुख दुःखकारकच येणार. म्हणजे योगाच्या दृष्टीने आपण बघितलं हेच तर योग पूर्ण झाला का? नाही. थोडा योग झाला, थोडा वियोग झाला. तर अशा पद्धतीने रजगुणाचा अनुभव येतो. आणि अजून पुढे गेलो आपण आणि दुसरी गोष्ट खाल्ली. तर दुसरी गोष्ट खाल्ली तर कसं आहे की त्याचा आकार आपल्याला दाताने मोडून काढायला लागतो. जर का तोंडामध्ये काही फोड आला असेल किंवा काही वृद्ध व्यक्ती असतील तर त्यांचे जे हे आहेत हिरड्या आहेत त्या मऊ मऊ असतील तर त्यांना टोचू शकेल आणि उष्णता वाढू शकते. अशा पद्धतीने आपल्याला त्याचा तमोगुणी अनुभव येतो. म्हणजे कसं की योग करायला पहिल्यांदाही कठीण आहे आणि आत गेल्यावर योग होते, उष्णता वाढते आणि याच्या विरुद्ध साखर आणि तुपाचं काय झालं होतं पूर्णपणे मिळून गेलं. तर हे जे मिळण्याची जी वृत्ती आहे यालाच आपल्याला विश्वासी असाच योग करायचा आहे सत्वगुणाने. तर हे सांगायला आपल्याला 3 गुणांचंही सांगितलं. आता आपल्या याच्याकडे येऊ. क्षर कहा स भूतो. आता हे 5 तत्व 3 गुण मिळून काय हे सर्व अखंड विश्व आहे आणि त्याला काय तिथे भगवद्गीतेत म्हटलेलं आहे तर क्षर पुरुष. आता पुरुष म्हणजे काय तर ही जी विश्वाचा हा अखंड देह आहे त्यालाच पुरी असा शब्द आहे. पुरी म्हणजे शरीर आणि पुरी या पुरीमध्ये संपूर्ण जो व्याप्त आहे तो कोण झाला पुरुष. म्हणजे क्षरपुरुष काय झाला की अखंड हे विराट जे आहे यालाच महद्ब्रह्म म्हणलेलं आहे. नवीन बरीच नाव आहेत त्याला. तर हेच काय झालं की आपलं आपलं स्वतःचं स्वरूप झालं. आता सर्वांग योगाच्या यांनी अंगी बाणे सर्वज्ञता. तर आपण काय बघितलं की पहिल्यांदापासून प्रयोग करत होतो तेव्हापासून रूप अखंड, पंचतत्व अखंड, त्याच्यात 3 गुण अखंड म्हणल्यावर माझं जे स्थूल स्वरूप आहे ते वेगळं उरलं का? नाही. तर विराटामध्ये माझं शरीर येऊनच गेलं. मग मी वेगळा उरलो कुठे शरीर दृष्टीने. म्हणजे स्थूल दृष्टीने मला हे पटून गेलं काय की मी या विश्वापासून वेगळा नाही आणि सर्वत्र जे आहे ते स्थूल दृष्टीने माझं स्वरूप आहे. आता पुढे काय की कुटस्थ अक्षर को कहा. तर आपला सर्वांग योगाचा जो 6वा अध्याय आहे त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे कि अब अक्षर आत्मा को जानने की सुरीति है, लखाते हैं इसे लेना श्रद्धा से सात्विकी है, संपूर्ण विश्व की लीला अक्षर में जिसे हो रही उसमें जो बैठी है की अस्थिभाती प्रेस आहे. म्हणजे आपण जागतिक याच्यात कुठे तो परमेश्वर इकडे तिकडे. आता पहिल्यांदा जर आपण बघितलं आपला विराट देह आहे तो क्षरच आहे अखंड बरोबर आहे. उसमें जो बैठी है की म्हणजे हे फार महत्वाचं योगदान आहे महानंदांचं की स्पष्ट करणं आहे की इकडे तिकडे भटकू नका. हे जे क्षराची लीला चालू आहे ज्याच्यामध्ये उत्पत्ती स्थिती लय हे सदैव होत आहे आणि त्यामुळे नामरूपक बदलामुळे आपण भ्रमित होऊन जातोय. पण तिथे जर का बुद्धी या नेत्राने आपण बघितलं तर आपल्याला काय जाणवतं तिथे की तिथे अस्ति भाती प्रियत्व या रूपाने हे अस्तित्व सदैव आहेच आहे. त्याची शक्ती जी आहे स्वतःची स्वयंभू ती सदैव भासमान आहे आणि जेव्हा आपल्याला समजून येतं की आपली शक्ती आहे त्यामुळे सर्व रूप आपलीच आहेत तर तो जो आपल्यामधून भाव व्यक्त होतो तो प्रियत्वाचा भाव व्यक्त होतो आणि असा जेव्हा प्रियत्वाचा भाव सर्वत्र व्यक्त होतो तेव्हा आपल्याला तेच मिठास किंवा गोडी हा जो मायानंदाने खूप मस्त शब्द वापरलेला आहे तर ती गोडी जाणवते. आता ही गोडी कुठली आहे तर जिव्हाग्रीची गोडी नाही ही बुद्धीने जाणवणारी आत्मीयतेची आणि प्रेमाची गोडी आहे. कारण जिथे मी असतो तिथं मला प्रेम जाणवतं आणि जिथं प्रेम असतं तिथं गोडी असते. म्हणजे बघा ज्याला कारलं आवडतं तो म्हणतो मला कारलं गोड लागतं. आता कारलं कडू असतं की नाही पण गोड कसं काय लागतं त्याला कारण तिथं प्रियत्व आहे त्याला त्या प्रियत्वाची ती गोडी आहे. तर अशा पद्धतीने हे सर्व ठिकाणी मीच आहे असं जर का मी स्वतःने जाणलं तर काय होतं की मला तिथे प्रत्येक ठिकाणी आत्मप्रेम जाणवतं आणि आत्मप्रेमातूनच मिठास गोडी ही मला जाणवते आणि हे विश्व जे आहे हे मला सगळीकडे प्रिय वाटायला. आता काय झालं की 2 भाव झाले म्हणजे कुटस्थ का असं भूतो आणि ते कसं म्हणलंय की याच ईश तत्वादी या सगळ्याला व्यापलेले कारण उसी में जो रहे स्थायी सर्व ठिकाणी अक्षरभाव आहेच आहे. म्हणजे कुटस्थ ओतप्रोत साक्षी भावानी जो भाव बसलेला आहे तोच हा अक्षरभाव. आता पुढे काय म्हणलंय जब मैं हूं परे अक्षर से उत्तम अक्षर से भी इससे वेदशास्त्रों में पुरुषोत्तम है का. बरोबर आहे. आता परे म्हणजे कसं तर मायानंदांनी खूपच सोपं करून दिलं. नाम आहे उसके आगे जान की बुद्धी जा. आता बुद्धीने पण जाणलं आता बुद्धी जागृत राहिली तर काय होईल ते माझे मध्ये मध्ये येईल उगाच त्या बुद्धीलाही विसरून जा आता आणि अहम जो आहे तो आता मावळून टाका. तर अहम मावळवण्यासाठी काय केलेलं आहे इथे की म्हणजे की काय दृश्य साकार वो ही है हे निराकार भी होईल. आता आपण 2 भाव बघितले ते कसे द्वंद्वात्मक आहेत. एक गतिशील आहे एक स्थितिशील आहे. एक साकार आहे एक निराकार आहे. अजून द्वंद्व आहे. पण आता बघा या बत्ताशाकडे बरोबर आहे तुकडे केले
पीठ केलं, काही झालं तरी याच्यामध्ये साकार आणि निराकार भाव दोन्ही राहणारच आहे. बरं, आपण साधं उदाहरण घेऊ. समजा आपण दुकानात गेलो, काय मागणार? 1 किलो अक्षरभाव द्या, 1 किलो अक्षरभाव द्या. नाही, आपण अज्ञानात सुद्धा आपण म्हणतो की 1 किलो बत्तासं द्या. म्हणजे आपण काय व्यवहार वस्तुभावाशीच करतो. फक्त ज्ञानामध्ये आपल्याला जी शिडी लागते त्या त्रिपुटीच्या शिडीमध्ये आपण त्या शिडीमध्ये फसतो आणि त्रिपुटीमध्ये फसतो, आणि म्हणून ज्ञानी लोक जास्त फसतात की क्षर म्हणायचं का अक्षर म्हणायचं, सगुण म्हणायचं का साकार म्हणायचं. पण ही वस्तू कशी आहे की त्याच्याही परे आहे, आणि वस्तूमध्ये स्वतःला समजून घ्यायला आपल्याला मन, बुद्धी, अहंकार हे तीन तीन त्रिगुणात्मक ज्या वृत्ती दिलेल्या आहेत त्यांनीच आपण या विश्वरूपाला, स्वयंभू रूपाला जाणतो. तर अशा पद्धतीने हा जो पुरुषोत्तम आहे याला आपण काय की इस रीती जो ज्ञानी, कारण ज्ञानीने अक्षरापर्यंत जाणलं होतं. आता विज्ञानाकडे आपल्याला हळूहळू टप्पा जायचा. जाने है मुझे पुरुषोत्तम, वो सर्वज्ञ, सर्व भाव से भजे मुझको भारत. आता कसं आहे की वो सर्वज्ञ म्हणजे काय झालं की आपल्यासहित संपूर्ण विश्व एक आहे. आपल्यासहित संपूर्ण विश्व एक आहे म्हणजे माझं व्यापक शरीर पण हेच आहे. आता जे माझं आहे त्याची मी कशी सेवा करतो? आता सकाळपासून उठल्यापासून आपण आपली काय काय सेवा केली कोणाला लक्षात आहे का? प्रत्येकाने काय काय वेगवेगळं करून आला असेल आपल्याला. कोणी व्यायाम केला असेल, कोणी खाणं बनवलं असेल, कोणी अजून केलं असेल. आपण सांगतो का? पण आणि किती कसं कसं केलं? आपण प्रेमाने केलं, आत्मीयतेने केलं, बरोबर आहे. तर आपण जेव्हा आहे आपलं अखंड स्वरूप हे करायला लागतो तेव्हा काय जाणवतं? सर्व ठिकाणी मीच आहे. मग माझा व्यवहार कसा होतो? भक्तीपूर्ण होतो, प्रेमाचा होतो. आता भक्ती आणि विभक्ती म्हणजे काय? तर भक्ती म्हणजे विभक्त न राहणे म्हणजे भक्त. रामदासांनीच म्हणलेलं आहे की जो विभक्त नव्हे तो भक्त. आता अशा पद्धतीने आपण जेव्हा हे सर्व जाणतो तेव्हा आपल्याला सर्वांग योगानेच हे कळू शकतो की सर्वज्ञता म्हणजे काय. आणि आता बघा आपण क्रमाक्रमाने आपल्या अंगी बांधतो असं म्हणलं होतं. तर अंगी बांधताना काय होतं याच्यामध्ये की आपलं मन, आपली बुद्धी, आपलं अहम हे शुद्ध होत जातं. आता अशा पद्धतीने जर का आपण जाणलं की आपल्यासहित हे संपूर्ण विश्व एक आहे, तर बुद्धीचा जो अहम भाव आहे तो काय म्हणतो? अरे इतके दिवस मी उगाच स्वतःला 3.5 हाताचा समजत होतो. खरं मी 3.5 हाताचा नाहीच आहे. माझं स्वस्वरूप काय आहे की विश्वरूप आहे. मग बघा आता स्व जर का स्वची माझी जी व्याख्या आहे ती एवढी न राहता स्वची व्याख्या अखंड झाली तर माझा स्वार्थ कसा होईल? स्वार्थ हा शब्द उरेलच का? जे करीन ते विश्वासाठीच करीन. पण इथे थोडीशी एक गंमत आहे की भगवद्गीतेच्या 11व्या अध्यायात काय सांगितलेलं आहे की विश्वरूपाला अशा पद्धतीने जाणायला ज्ञातुम द्रष्टुम च तत्वेन प्रविष्टुम च परंतम. तर असे आपल्याला सद्गुरू जे आहेत त्यांच्या अनुभवाने आपल्याला जाणवून देतात की आपल्या सहित संपूर्ण विश्व जे आहे ते एकच आहे. पण आपला हा स्वतःचा निश्चय झाला का? अजून नाही झालेला, बरोबर आहे. म्हणजे आपण सर्वज्ञ नाही झालो, आपण फक्त आता शब्दज्ञानी झालो इथपर्यंतच म्हणू शकतो. सर्वज्ञ, त्या ज्ञ म्हणजे जाणणारा, जाणणारा म्हणजे अनुभवयुक्त जाणणारा. तर याच्या पुढेही मायानंदांनी पुढचे खूपच टप्पे सोपे करून सांगितले की पश्चात बीज भक्ती का अनन्य पडणे लगे, अकर्म रूप से देखे विश्वमेव सदैवही, ये पराभक्ती हे श्रेष्ठ मुक्तो का निश्चित, म्हणजे मुक्तही करून टाकलं आपल्याला. तर कसं होतं की हे जेव्हा आपण स्वतःचं हे असं रूप जाणलं आणि आपल्या बुद्धीलाही पटलं की अरे सर्व विश्व एकच आहे, आणि खरं तर हे जे त्रिविध भाव आहेत हे भाव फक्त समजून घेण्यासाठीच आहे की अखंड विश्ववस्तू जी आहे ती एकच आहे, त्याच्यामध्ये दोन नाहीच. म्हणल्यावर आता मला काय करायचं? तर माझ्यामध्ये जे मन, बुद्धी, अहम, अंगी बाणे सर्वज्ञता, तर मन, बुद्धी, अहम जे आहेत त्यांना मला शुद्ध करायचं. मग त्याचे टप्पे कुठले? तर मायानंदांनी पण आपल्याला आणि सप्तभूमिका पाहिजे की पहिल्यांदा काय की श्रवण, मनन, निधिध्यास. याच्यामध्ये आपण काय करतो की हे ज्ञान अजून अजून ऐकतो. मायानंदांनी तिथेही आपल्याला खूप एक छान जागृती दिली की हे जे ज्ञान आहे हे ज्ञान कसं आहे. तर आपल्याकडे हे फळ असतं ना डाळिंब, तसं आहे की डाळिंब उघडलं की एकदम खाता येतं का? नाही. डाळिंब म्हणजे अनार, बरं का. हिंदी वालों के लिए डाळिंब यानी अनार, तो अनार के दाणे. तर अनार, तर त्याचे कसे की एक एक कण एका वेळेस खातो. म्हणून सदैव जेव्हा आपण सत्संगात राहतो, स्व अभ्यासात राहतो आणि अशा पद्धतीने हे विश्व आत्मरूप आहे याचा अभ्यास करत राहतो, तेव्हा काय व्हायला लागतं? कुठेतरी आपल्या मनाचे संकल्प विकल्प आहेत ते हळूहळू कमी व्हायला लागतात. बुद्धीचा थोडा थोडा स्थिर निश्चय व्हायला लागतो. आपण हळूहळू आपलं जे कर्म आहे ते फक्त 3.5 हातासाठी किंवा मी जे मानलेलं आहे त्याच्यापेक्षा थोडं व्यापक व्हायला लागतं. म्हणजे थोडासा आपल्याकडून निष्कामतेकडे आपण हळूहळू जायला लागतो. आणि असं करता करता काय व्हायला लागतं की माझे जे सगळे एकदेशी भाव होते ते हळूहळू कमी व्हायला लागतात आणि सर्वदेशी भाव थोडे 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 वाढू लागतात. पण एका पॉइंटला असं येतो की आपल्याला कर्म करताना आपले जे गुण आहेत ते अजून शुद्ध होतात, त्यामुळे मन, बुद्धी, अहम अजून शुद्ध होऊन जातं. आणि त्याच्यानंतर काय होतं की आपल्याला अक्षरानुभूती हा एक महत्वाचा टप्पा आहे की जेव्हा आपल्याला खरंच हे जे आहे ते निश्चितीने जाणवायला लागतं.
आणि हे निश्चितीने जाणवायला लागल्यावर काय होतं की आपलं लक्ष पुरुषोत्तमाकडे होतं. कारण अक्षर जाणल्यावरच आपल्याला खरं तर आत्मभाव सर्व ठिकाणी आत्मभाव दिसायला लागल्यावर सर्व ठिकाणी मी हे दिसायला लागलो. पण तरी पण अहम जो आहे तो लय करायचा बाकी आहे. तर असं हळूहळू आपण पुरुषोत्तमाकडे जायला लागतो आणि आपले स्व जो आहे तो अजून शुद्ध होत जातो. आणि जेव्हा एकदा पुरुषोत्तम भाव जाणल्यानंतर पुरुषोत्तम वस्तू लक्ष होते. आणि पुरुषोत्तम वस्तू लक्ष झाल्यावर काय आपलं लक्ष देतं की अरे विश्व तर हे स्वयंभू आहे आणि हे परब्रह्म विश्व जे आहे त्याच्यामध्ये जी पराशक्ती आहे तीच तर सर्वत्र काम करून राहिलं. मग ती पराशक्ती जर का सर्व ठिकाणी काम करून राहिल्या आहे इतके दिवस मी जो करत होतो ते मी म्हणण्याची गरज कुठे होती. म्हणजे स्वयंभू पराशक्तीची प्रेरणा आपल्यापर्यंत आली, पराशक्तीने सगळं कर्म केलं आणि पराशक्तीमध्ये सगळं आहे. अशा पद्धतीने शक्तिरूपाने पण आपल्याला कळून जातं आणि मग हा जो अहम आहे हा विश्वाकारच होऊन जातो, सर्वाकार होऊन जातो. आणि अशा स्थितीमध्ये जेव्हा होतो तेव्हा आपण सर्वज्ञ होतो खरं तर, म्हणजे जाणणारे आणि त्याप्रमाणे वागणारे. कारण विज्ञान युक्तीमध्ये दोन नाही. म्हटलं ज्ञान आणि कर्म तरी वेगळं असेल का, तर वेगळं नाही. ते पण म्हटल्यावर आपलं काय होतं की जे प्रत्येक कर्म जे होतं तीच विश्वसेवा होते आणि तशा पद्धतीनेच आपण सर्वज्ञ होतो. आणि इथपर्यंत पोहोचण्याची आपल्याला सगळ्यांना क्षमता आहे आणि म्हणूनच आपल्याला मायानंदांनी जागृती दिली आणि म्हणूनच ही विज्ञानाची पद्धती आहे. तर अशा पद्धतीने ही सर्वज्ञता समजली. आता पुढे मायानंदांनी आपल्याला काय जागृती दिलेली आहे, तर सद्गुरु प्रेम नावाचं जे एक पद्यसंग्रह आहे त्याच्यात म्हणलेलं आहे की मायानंद कहे तप चैतन्य रूप सर्वमय जाने निजतन वही चलावे वही लखावे अपना निजधन चक्र चलावे. म्हणजे काय झालं की अशा पद्धतीने आपण या विश्वरूपाशी एकरूप होऊन गेलो तर आपल्याला स्वयंभू आपलं निजधन काय, हे ईश्वराचं जे सर्व ऐश्वर आहे तेच आपलं निजधन. आता आपल्या ऐश्वर्याची आपण सेवा कशी करतो, तर काळजीपूर्वक करतो, प्रेमाने करतो. तर अशा पद्धतीने आपण विश्वरूपाशी एकरूप होऊन आपल्याला जे स्वयंस्फूर्तीने जे जमतंय ती आपली सेवा, तीच आपली भक्ती. आणि अशा पद्धतीने आपल्या सगळ्यांना या विश्वरूपाची सेवा करा हीच आपल्याला मायानंदांनी जागृती दिली. आणि हेच माझं आजचं अल्पमनन होतं. एवढं करून मी त्या थांबतो. काही चुकलं असेल तर क्षमा करा. धन्यवाद. सद्गुरु भगवान की जय. बहुत बहुत धन्यवाद. आभार सम्माननीय केदार जी ने आपने समय सीमा के ऊपर ही अपना स्वानुभव यहाँ पर रखे हैं, इसके लिए हम पुनः उसको धन्यवाद देते हैं. और आप लोग को बोला उनका भाव समझे होंगे, हम कुछ समझे हैं. ठीक है, तो कोई बात नहीं, अच्छी बात है.